नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर पक्षांतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर संकट उभं राहिलंय. 3 बसेस, फक्त 7 नगरसेवक. या घटनेनंतर दराडेंचा विजय मार्ग खडतर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. सूत्रांच्या माहितीनुसार वसंत गीते यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता महायुतीला मतदान करण्याचा प्रश्नच नाही. शेवटी बैठकीत आघाडी ठरवे. दराडे यांच्या उमेदवारीला शहरातील अनेक जुने शिवसैनिक आणि नगरसेवक नाराज आहेत. गेल्या विधान परिषद निवडणुकीत दराडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काम न करता दुर्लक्ष केल्याने झालेल्या गटबाजीचा बदला आता मताच्या रूपात घेतला जात असल्याचा आरोप आहे. संपर्कात असले 70 अधिक नगरसेवक हा आकडा फक्त कागदावरच. प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक शहरात दराडे यांची पकड ग्रामीण भागापुरती मर्यादित आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. मतदारसंघात शहरातील शिक्षित नगरसेवक मतदार निर्णायक ठरतो. त्या वर्गात दराडे यांची ओळख फारशी पोहोचली नसल्याने अपक्ष आणि विरोधी उमेदवारांना फायदा होत आहे. दराडे मूळचे येवला तालुक्यातील नाशिक शहरातील मतदार त्यांना आयात उमेदवार म्हणून पाहत आहे. स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर दराडे यांच्याकडे ठोस विजन नसल्याची टीका होत आहे. तरुण पदवीधर मतदारांना रोजगार, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंटवर स्पष्ट भूमिका न दिल्याने ते पर्याय शोधत आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे गोकुळ गीते यांची पडद्यामागची खेळ. गीते यांच्या संपर्कातील 30 ते 35 नगरसेवकांनी दराडेंना मत न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती. शिंदे गटांचा उमेदवार असला तरी मत आमचं आहे अशी भूमिका या गटाने घेतली आहे. या निवडणुकीत 2 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्याकडे असलेली मतं दराडेंच्या विरोधात एकवटली तर समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. सध्या अपक्ष उमेदवारांच्या बैठका वाढल्याने शिंदे गटाची चिंता वाढली. 3 बसेस रिकामा गेल्याची बातमी केवळ आयोजकांची चूक नव्हती तर जमिनीवरील नाराजीचं प्रतिबिंब होतं असा दावा विरोधी गट करतोय. दराडे यांच्यासाठी आता डॅमेज कंट्रोल हे सर्वात मोठं आव्हान आहे. मतदानच्या दिवशी निकाल काय लागतो हे वेळच सांगेल, पण सध्याची हवा दराडेंच्या विरोधात वाहते हे नाकारता येत नाहीये. विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.